तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहतात मराठी भूमी। आज आपण अविनाश जाधव यांनी केलेल्या आक्रमक भाषणातील मुख्य मुद्दे आपले शब्द समजून घेणार आहोत। त्याआधी हा व्हिडिओ पहा। जिथे भेटू तिथे सदावर्तेला आम्ही हाणू या वेळेला, कारण तो ना त्याच्या लायकीपेक्षा जास्त बोलतो। व्हिडिओमध्ये अविनाश जाधव हे गुणरत्न सदावर्तेवर प्रचंड संतापलेले चित्र हे दिसत आहेत। तर मित्रांनो, अविनाश जाधव यांनी सर्वप्रथम रिक्षा चालकांच्या आंदोलनाच्या मुद्द्यावर मोठा खुलासा केला। काही जणांनी 15 लाख रिक्षा चालक आंदोलनात उतरतील असा दावा केला होता। यावर त्यांनी थेट प्रश्न उपस्थित केला। त्यांनी सांगितलं की अधिकृत आरटीओच्या आकड्यानुसार संपूर्ण MMR परिसरात सुमारे फक्त 4 लाखांच्या आसपास रिक्षा आहेत। मग 15 लाखांचा आकडा कुठून आला? हा आकडा फक्त महाराष्ट्रात भीतीचं वातावरण निर्माण करण्यासाठी आणि आपली ताकद खोटीपणे दाखवण्यासाठी वापरला जात असल्याचा आरोप त्यांनी केला। ते पुढे म्हणाले की रिक्षा चालकांपैकी तब्बल 65% जास्त रिक्षा चालक मराठी आहेत। मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, मीरा भाईंदर या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात मराठी रिक्षा चालक काम करतात। अनेकदा बाहेरचे लोक रिक्षा चालवत असले तर परमिट मराठी माणसांनाच असतं, असं त्यांनी स्पष्ट केलं। अविनाश जाधव म्हणाले की महाराष्ट्रात मराठी माणसाची ताकद खूप मोठी आहे आणि कोणालाही त्रास होऊ नये म्हणून गरज पडली तर आम्ही स्वतः गाड्या काढून लोकांना त्यांच्या घरी पोचवू, पण जर जबरदस्तीने रिक्षा रस्त्यावर उतरून दबाव आणण्याचा प्रयत्न झाला तर त्याला तीव्र विरोध केला जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे। यानंतर त्यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्यावर जोरदार टीका केली। त्यांनी आरोप केला की सदावर्ते हे सतत मराठी भाषा, मराठी नेते आणि विशेषतः राज ठाकरे यांच्या विरोधात बोलत असतात। प्रसिद्धीसाठी ते मुद्दाम वाद निर्माण करतात आणि महाराष्ट्राचं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करतात। मीरा भाईंदरमध्ये झालेल्या घटनेचा उल्लेख करत त्यांनी सांगितलं की सदावर्ते यांनी पुन्हा मराठी भाषेविरोधात वक्तव्य करण्याचा प्रयत्न केला तर त्याला महाराष्ट्रात सैनिकांनी विरोध केला जाईल। पोलिसांनी आमच्या कार्यकर्त्यावर दबाव टाकला, गळे दाबले, त्यामुळे आम्ही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आलो आहोत, असं त्यांनी स्पष्ट केलं। व त्यांनी गृह खात्यालाही थेट इशारा दिला आहे। सदावर्ते यांना आवर घाला, कारण सतत भडकवण्याचं काम सुरू आहे। जर सरकारने यावर कारवाई केली नाही तर मराठी माणसाचा संयम संपेल। अविनाश जाधव पुढे म्हणाले की आम्ही कोणाचं नाव घेऊन सुरुवात करत नाही, पण सतत आमच्या नेत्यांवर मराठी भाषेवर हल्ला केला जात असेल तर आम्ही शांत बसणार नाही। कायदा हातात घ्यायची वेळ येऊ नये म्हणून सरकारने आधी योग्य ती पावले उचलली पाहिजेत। त्यांच्या भाषणाचा सार एकच होता की मराठी माणसाचा अपमान सहन केला जाणार नाही। मराठी भाषा, मराठी अस्मिता आणि मराठी माणसाचा स्वाभिमान यासाठी आम्ही शेवटपर्यंत उभे राहू। मित्रांनो, तुम्हाला अविनाश जाधव यांची भूमिका योग्य वाटते का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मराठी भूमी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय महाराष्ट्र।